आज आपण ते सगळे छावा क्रांतीवीर सेनेच्या 12व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी ते उपस्थित आहात. आणि या अधिवेशनासाठी उपस्थित बघा, व्यासपीठावर मगाशीच बरीच जण बोलली की व्यासपीठावर विविध क्षेत्रातील विविध पक्षातील मान्यवर हा एका व्यक्तीसाठी इथे आज उपस्थित आहे. आणि असे माझ्या नावात पण गायकर आहे आणि त्यांच्या नावात पण गायकर आहे. म्हणजे करण भाऊ, आपण कुठेतरी गायकरांची लेगेसी कुठे नेतो असं म्हणायला हरकत नाही. आणि ती मला आज इथे अभिमानाने सांगावं असं वाटतंय की बघा, आज छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून नेहमीच मी करण भाऊंना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला नेहमी ऐकत आले, बघत आले. परंतु आज प्रत्यक्षात बघण्याची संधी मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली. खरं तर आज जो मला पुरस्कार दिलाय, ह्या पुरस्कारामध्ये राजमाता जिजाऊंचं नाव आहे. आणि निश्चितपणानं मला नेहमी वाटतं की आपण समाजासाठी जे काही काम करतो, आपण हा सामाजिक बांधिलकी आहोत. समाजाचं आपण निश्चितपणानं देणं लागतो. परंतु समाजामध्ये समाजातील महिला भगिनींसाठी एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असताना, ती देखील जबाबदारी स्वीकारत असताना आम्ही जे काही समाजासाठी काम करतोय त्याच्या कुठेतरी कोणीतरी दखल घेऊन एक शबासकीची थाप द्यावी, ही अपेक्षा आम्हाला माता म्हणून, एक भगिनी म्हणून नेहमीच असते. आणि ती आशा किंवा ती अपेक्षा आज आम्हाला करण भाऊच्या माध्यमातून पूर्ण झाल्याची मला इथे स्वाभिमानाने सांगावंसं वाटते की आमच्या देखील पाठीवर कोणीतरी थाप देणारा आमचा बंधू इथे आहे, हे मला स्वाभिमानाने इथे सांगावंसं वाटतंय. बघा, अनेक सत्कार, अनेक पुरस्कार एक नगरसेवक म्हणून किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही घेत असतो. आणि तो पुरस्कार देताना आम्हाला तितकाच आनंद असतो. परंतु पुरस्कार स्वीकारण्याचा जो आनंद असतो, तो आनंद आज मला इथे अनुभवायला मिळाला. निश्चितपणानं ॲडव्होकेट जे बोलले आहेत की येणाऱ्या पुढच्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये एक गायकर परिवाराची सून म्हणून, एक गायकर परिवाराचं लेणं म्हणून मी तुम्हाला निश्चितपणानं विनंती करेन की करणजींना, करण भाऊंना जी काही संधी मिळेल त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुमचा देखील हातभार लागेल अशी मी अपेक्षा करते. बघा, माणसाचा माणूस पण हे वैभव संपन्न असायला हवं आणि ती वैभव संपन्नता आपण नेहमीच त्यांच्या माध्यमातून जपताना बघतोय. मला इथे सगळे बोलत असताना एक प्रसंग निश्चितपणाने तुम्हाला सांगावंसं वाटतंय. मी कॉलेजचं नाव घेणार नाहीये, परंतु विशिष्ट कॉलेजमध्ये चुकीच्या पद्धतीने जेव्हा मला कुठल्या धर्मावर बोलायचं नाही, परंतु धर्मांतर करण्याचा विषय जेव्हा छावाच्या कानावर गेला, कारण मग तिथे आम्ही युवा सेनेच्या वतीने 10 मिनिटात पोहोचणार होतो, परंतु आमची 10 मिनिटं देखील आम्हाला जास्त झाली. त्यावेळेस ही लोक तिथे पोहोचून तिथे रामरक्षाचं पठण सुरू झालं होतं. आणि ते मला एक हिंदू म्हणून निश्चितपणाने ते अभिमानाने सांगावंसं वाटतंय. मला असं वाटतं की विकास असेल, विकास कामं असतील, सामाजिक बांधिलकी असेल, ही निश्चितपणाने जपल्या जातेच. कदाचित त्याच्यामध्ये एखादा दिवस उशीर झाला तर चालेल, परंतु हिंदू म्हणून ती बांधिलकी जपण्याचं काम निश्चितपणाने छावा नेहमी करत आले. करणजी, तुम्हाला माझ्या संपूर्ण गायकर परिवाराच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि तुम्ही जो आज मला राजमाता जिजाऊंचा पुरस्कार दिलाय, मी या व्यासपीठावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून एक राजमातांना निश्चितपणानं आशीर्वाद मागेन की तुमच्यातला कणभर खणखरपणा आणि तुमच्यातलं कणभर हे नेतृत्व आमच्या सगळ्या स्त्रियांच्या अंगी माझ्या सकट यावं, हीच मी अपेक्षा आणि प्रार्थना सगळ्यात करते.